केला जाईल. नक्ष इलेव्हनचा एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये आहे. नक्ष इलेव्हन कृपया करून राज भडवे यांना विनंती आहे. प्रथमेश पुन्हा एकदा मी तुला बोलत आहे. छोट्या प्लीज सुशांत गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्ष इलेव्हनचा एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. नक्ष इलेव्हन सुशांत गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सामनाच एवढा नक्कीच लाईव्ह बघत होते सुशांत तुम्हाला आणि त्यांच्याकडून पारितोषिक पाठवलं गेलं गुगल पे फोन पे ने. पुढील सामन्याकडे हाय व्होल्टेज मुकाबला. एक साइडला नक्ष 11 तर दुसऱ्या साइडला जगदंबा फायटर्स. कोण जिंकेल हा सामना, कोणता संघ क्वालिफाय होईल? दीपक वागे मॅन फ्रॉम तवसाळ, वंडर बॉय ग्वागर तालुक्यातील रिव्हर्सचा बादशाह आपण ज्याला म्हणतो तो फलंदाज आता स्ट्राईक एंडवर, त्याला साथ देतो नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज बंटी. संघाचा पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रमोदचा पहिला चेंडू पहिल्यांदा सामोरा जातो दीपक वागे. नक्कीच नितीन आंबेकर वंडर बॉईज यांच्याकडून सुद्धा 250 रुपयाचा पारितोषिक आलाय प्रथमेश साठी. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, मंड्या खूप चांगली खेळी केली. पण आपण आता पुढील सामन्याकडे वळूया. एक मस्ट विन मॅच असेल दोन्ही संघासाठी. पूल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा समजला नाही. निर्धाव चेंडू येतोय, थोडस दडपण नक्कीच वाढेल. प्रत्येक निर्धाव चेंडूवर दडपण वाढेल. त्याचप्रमाणे काल ज्यांनी माझा पूर्ण दिवसभर सपोर्ट दिला, साथ दिला, ते सागर आमच्या सोबत उपस्थित आहे. ये सागर, तुमचा जिगरी मित्र दीपक फलंदाजी करतोय, काय म्हणायचं तुला? आता त्याची स्ट्रॅटर्जी काय असेल, मला वाटतं 4 षटकात त्याला त्याच्या संघासाठी 50+ स्कोर करायचा असेल. कारण की डू ऑर डाय मॅच आहे. एक मॅच ते हरल्यात, एक मॅच जिंकलेत, तर ही त्यांच्यासाठी डू ऑर डाय मॅच आहे. तर त्यांना 50+ धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल. नक्कीच 50+ आणि आपल्याला माहिती आहे त्या एक असा खेळाडू आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे 50+ 50+ स्कोर संघाचा पोहोचवण्याची. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलेला चेंडू थोडासा खाली राहिला. चेंडू निर्धाव येतोय. धावफलक 2 या धावसंख्येवर थांबलाय. 3 चेंडू आणि फक्त 2 धावा. थोडासा टाइम घेतात सेट व्हायला. नवीन सत्र आहे, कालचा दिवस झाला पण आज 0 सुरुवात करायची आहे. त्याचमध्ये अंपायर अजित वागे यांचा वाईट बॉलचा इशारा होतोय. वाईट या धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईट. सागर 3 चेंडू 4 धावा. पहिलं षटक. किती धावा दिसतील स्कोर बोर्डवर? अतिशय सुंदर असं षटक टाकतायत ते. 3 चेंडूत फक्त 4 धावा दिल्यात ते गोलंदाजांनी. 85 वाद घालू नये, 85 वाद घालू नये. सामना कंटिन्यू करायचा आहे, 85 वाद घालू नये. 3 चेंडू 4 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकात. पुढे चेंडू मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पारी संपते की नाही आणि ही पारी समाप्त होते दीपक वागे यांची. डीजे धन्यवाद डीजे. गुहागरचा शेर वंडर बॉय चॉकलेट बॉय आउट झालेला आहे. दीपक वागे
पॅव्हेलियनमध्ये परततोय. 2 या धावसंख्येवर धावसंख्या संघाची झाली आहे 4, ज्याच्यामध्ये 2 अतिरिक्त धावा ऍड केल्या आहेत. म्हणजे 4 चेंडू 4 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक. मोठा मासा गळाला लागला आहे जगदंबा फायटरच्या. नक्कीच नक्कीच. प्रमोद अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो आणि त्यांनी तंबूत परतवलाय ते दीपक वाघ ना. पुढील चेंडू प्रमोद यांचा सामना करतील ते बंटी आणि हा वाईट चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा अवांतर धावामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 मध्ये 3 धावा तर अतिरिक्त धावेने आल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक, पण प्रमोद लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करतोय, ते एक चांगलं आहे. पुढे चेंडू रूम मिळाला इथे पॉइंटच्या दिशेने कट केला. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. कोणत्याही फलंदाजासाठी अत्यंत खराब चेंडू असू शकतो हा फुलटॉस आणि शॉर्ट पिच डिलिव्हरी, ते पण एवढा हात खोलण्याचा चान्स त्यांनी दिला. षटक मात्र इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्ष 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा 1 गडी बाद. आणि गडी पण कोणता बाद झालाय, ज्याने कालचा दिवस गाजवला आपल्या बॅटिंगने, आपल्या संघाला मोलाचा विजय मिळवून दिलेला दीपक वाघे, तो पॅव्हेलियनमध्ये परतलाय. पण त्याची पुरेपूर जागा भरून काढतात हे दोन्ही फलंदाज, बंटी आणि राजेश. टीम मीटिंग प्रत्येक वेळी घेऊ नका प्लीज. बंटीला सुद्धा विनंती आहे, सारखं सारखं जाऊन फलंदाजाला सांगायचं नाही आपल्याकडे टाइम कमी आहे, अजून 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना आपल्याला 4 षटकांचा पाहायला मिळावा हीच अपेक्षा आहे. ग्राउंड नक्कीच भरत चाललंय. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते हरेश. सामना करतील राजेश. पुढील चेंडू हरेश यांचा सामना करतील राजेश. अतिशय सुंदर असा टोलला चेंडू, पाहूया काय होतंय ते. आणि चेंडू जातोय तो सीमालगत. पाहूया कॅच आहे की 1 रन पूर्ण. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न, दुसरी रन सुद्धा पूर्ण. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते. आणि 2 रनाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. नक्कीच धावसंख्या झाली 11. झेल तर घेतलेला आपण, नशीब आपल्या संघासाठी 5 धावा त्यांनी वाचवल्या. पुढे चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, चान्स दिला, हात खोलण्याचा चान्स दिला आणि चेंडू जातोय षटकार षटकार षटकार, सिक्सर. पुन्हा एकदा डीजेला संधी. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच हा फलंदाज नक्ष 11 संघाचा काळजाचा तुकडा नक्कीच आहे, तशीच फलंदाजी करतोय आणि त्या फलंदाजाला नजर ना लागू अशीच अपेक्षा असेल त्या सर्व फॅन्सना आणि खेळाडूंना. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामोरा जातोय फलंदाज राजेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या उसळून पोहोचते धावसंख्येवर, अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसरा षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळून काढलाय 6 धावांसाठी, सीमारेषा पार, षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती राजेश यांच्याकडून. दीपक वाघे आउट झाल्यानंतर दीपक वाघेंची जागा घ्यायला ते राजेश. आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी, वैयक्तिक 4 चेंडू खेळून स्वतःसाठी कुठतायत ते 4 चेंडूत 18 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती राजेश यांच्याकडून.
नक्कीच सागर, आणि कमी भासून देत नाहीये. दीपकची विकेट गेली आहे, त्यांची कमी भासून देत नाहीये बिलकुल पण राजेश. अशा पद्धतीचा असा उच्च स्तरीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय राजेशच्या बॅटमधून. नक्कीच नक्कीच राजेश यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे की मला संघासाठी खेळायचं आहे, वैयक्तिक नाही तर संघासाठी खेळायचं आहे. संघासाठी मोलाचे रन उपलब्ध करून द्यायचे. पुढील चेंडू हरीश यांचा सामना करतील राजेश. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. शूरवीरला सपोर्ट, नशीब त्याला साथ देत आहे. आणि कॅच कोणची सोडतायत तर सेट फलंदाज राजेश यांची. अजून सुद्धा 2 षटक बाकी आहेत. बघूया ह्या 2 षटकात किती धावा होतात त्या. पुढील चेंडू हरीश यांचा सामना करतील ते बंटी. 28 चेंडू, 28 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा शॉर्टपिट टाकला. चेंडू होता पॉइंटच्या थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये कट केलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नक्ष 11 संघाची धावसंख्या झाली आहे 30. डीजे ओटीयू. धन्यवाद डीजे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा सामन्यासाठी. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर नक्ष 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 30 धावा. नक्कीच एक गडी बाद 30 धावा, एक चांगला स्कोर आपल्याला नक्कीच इथून पाहायला मिळेल. फायटिंग स्कोर ज्याची गरज आहे नक्ष 11 संघाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर. तिसरा षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार गोलंदाज संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले ते सुदेश. सुदेशचा पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. खराब क्षेत्ररक्षणच्या मुळे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्येत भर जाऊन पोहोचते 32 धावा. अशा स्तराचं क्षेत्ररक्षण जर मिळालं फलंदाजांना तर नक्कीच फलंदाज इथे बरसणार. काल पाऊस बरसलेला, आज फलंदाज बरसतायत. गोलंदाजाचं आज मरण झालेलं आहे सकाळपासून. नक्कीच नक्कीच कालच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाल्या तर खूप लो स्कोरिंग मॅचेस. तर आज पाऊस कुठेतरी थांबला आणि अतिशय आज रनांचा पाऊस इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा वाईट चेंडू. नक्कीच अंपायरचा वाईड बॉलचा इशारा होतोय. त्याचबरोबर 1 बाउन्सची सुद्धा वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजांना. 1 धावेने संख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन्स. स्टील 5 डिलिव्हरीज आर पेंडिंग ऑफ दिस थर्ड ओव्हर. सेकंड ओव्हर फ्रॉम सुदेश. नाइसली प्लेड टू द square leg region, only 1 runs. They are trying for second run and yes, it is 2 runs from राजेश. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं राजेश. अपने टीम के लिए एक रन का भी कन्वर्ट 2 रन्स में कर रहे हैं. जहां पर जरूरत है छक्का लगाने की, चौका लगाने की, वो गेंद के ऊपर छक्का और चौका लगा रहे. काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं राजेश. नक्ष 11 टीम के लिए जानते हैं बहुमूल्य मैच है ये. मैच जीतना है, डू और डाई. इसी के बीच में लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन बाहर, गेंद जाती हुई सीमा रेखा पार. षटकार, सिक्सर. डीजे किरण संघासाठी 41 आणि वैयक्तिक 29 धावावर खेळतोय तो राजेश. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती त्याच्याकडून. पुढील चेंडू सुदेश यांचा सामना करतील राजेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, आतली कडा घेत जातोय
थर्डमॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक तैनात, पण एक धाव मिळते. एक धावेपासून दूर ठेवू शकले नाही. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पांचवी गेंद पटकी हुई गेंद थी, पुल कर दिया. गेंद जाती हुई काउ कॉर्नर के क्षेत्र में, लेकिन एक रन. काफी बढ़िया क्षेत्ररक्षण. तालियों के साथ स्वागत करते हुए, तालियां बजाते हुए उस क्षेत्ररक्षक के लिए, क्योंकि अगर देखा जाए तो सामने की बाउंड्रीज थोड़ी खराब है, तो इसी चलते वहां पे एक रन बचाना अपनी टीम के लिए काफी बड़ी बात है, और वही करते हुए वहां पर क्षेत्ररक्षक. अगली गेंद, आखिरी गेंद इस ओवर की. फिर से एक बार पटकी हुई गेंद, फिर से एक बार पुल किया. मिस टाइम स्ट्रोक. क्या दूरी प्राप्त हुई? यस जी बिल्कुल. ऊंचाई, लंबाई, दूरी सब प्राप्त हुई. 6 रन के लिए. 6 रन के साथ ओवर समाप्त होता हुआ. 3 ओवर के बाद स्कोर हो चुका है 49 रन. डीजे तर 3 षटकानंतर नक्ष 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 49 धावा. तर राजेश हा वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय. पाहूया त्याची हाफ सेंचुरी पूर्ण होणार की काय ते. पुढील गोलंदाज पिंट्या. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेला आहे तो पिंट्या. सामना करतील बंटी. पुढील चेंडू पिंट्यांचा. सामना करतील बंटी. अतिशय सुंदर पद्धतीने खेळलेला चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 6 धावांसाठी डीजे. काय स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर षटकार. आता मात्र त्या षटकारांचा बदला घेतोय गोलंदाज. विकेटच्या रूपात पारी समाप्त होते बंटीची. बंटी पॅव्हेलियन मध्ये परततोय. डीजे तर बंटी हा वैयक्तिक 13 धावा करून बाद होता. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दीपक हा 2 रन्सवर खेळून आउट झाल्याच्या नंतर बंटी आणि पारी सांभाळली. पुढील चेंडू पिंट्यांचा. सामना करतील राजेश आणि गचाळ क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसातील लीग मॅचचा शेवटचा सामना ताहिर 11 वर्सेस जांगलदेव क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. टॉस बॉक्स जवळ यायचंय टॉस साठी. पुढील चेंडू शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा बॅट जोरात फिरवली. वारा जोरात गेला, पण चेंडू कनेक्ट झाला नाही. निर्धाव चेंडू. स्कोर बोर्ड थांबलाय 56 या धावसंख्येवर. 4 चेंडू 56 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढे चेंडू बॅकफुटवर गेले आणि नक्कीच ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर राहिलेला चेंडू. अंपायरचा शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 57. अजून 2 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. पुढे चेंडू. वॉट अ शॉट. कव्हरच्या डोक्यावर. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. डीजे डीजे. शेवटचा चेंडू षटकातील या इनिंगचा. पुढे चेंडू. वॉट अ शॉट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावर. 6 धाव्यांसाठी. षटकार षटकार षटकार. षटकारांनी पारी समाप्त होते. नक्ष 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
67 67 धावा आणि 68 धावांचं कठीण असं लक्ष ठेवलंय जगदंबा फायटर संघासमोर. आपण असे गेलो आणि असे आलो. डीजेला संधी देऊया. डीजे धन्यवाद डीजे. ताहीर 11 आणि जांगलदेव क्रिकेट संघ. ताहीर 11 जांगलदेव क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय टॉस बॉक्स जवळ. चोवीस चेंडू 68 धावा. एक मोठं आव्हान, एक कठीण आव्हान आता त्यांच्या समोर ठेवलेलं आहे नक्ष 11 संघाने जगदंबा फायटर संघासमोर. काय वाटतं जगदंबा फायटर्सचे फलंदाज? टार्गेट तर खूप म्हणावं लागेल. 24 चेंडूत 68 धावा करायच्या आहेत. पण श्री पानबुडी संघाचे संघ मालक त्यांना विनंती करतो स्टेजवर यायचंय, टॉस बॉक्स जवळ यायचंय. त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे. श्री पानबुडी 11 संतोष घाणेकर. तर ह्यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस होतोय. ताईर 11 विरुद्ध जांगलदेव क्रिकेट संघ. ताईर 11 संघाने नाणेफेक जिंकलं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जांगलदेव क्रिकेट संघाची फलंदाजी असेल. त्याचप्रमाणे पाणबुडी संघाचा सत्कार केला जातोय, सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच पाणबुडी संघ या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, पार्टिसिपेट करण्यासाठी. आणि नक्कीच आम्ही अपेक्षा करतो पुढील वर्षी सुद्धा तुमचा सहभाग असेल आणि पुढील वर्षी फायनलमध्ये नक्कीच आम्हाला तुम्हाला पाहायला आवडेल. आपण सामन्याकडे वळूया सागर. 24 चेंडू 68 धावा. 24 चेंडू 68 धावा. 68 धावा 24 चेंडू. पाहूया सामना चुरशीचा होतोय की काय. त्याने चुरशीचा सामना नक्कीच होईल, कारण की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघात अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. तर पाहूया सामन्याला सुरुवात होते. तर स्ट्राईकवर आहेत ते प्रमोद आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते साहिल. तर गोलंदाजी मार्कवर आहेत ते बंटी. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आहेत ते बंटी. सामना करतील प्रमोद. आणि हा पहिला असा चेंडू बिरकावून लावलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. कोण बोलतो फरवाला चेंडू सिक्सर मारायला डिफिकल्ट असं या फलंदाजाला बघा किती सुरेख पद्धतीने षटकार लगावला. पहिल्याचा चेंडूवर 6 धावा. खातं ओपन केलंय 6 धावांनी आणि दाखवून दिलंय की 68 धावा आम्ही चेस करण्याची क्षमता ठेवतो सागर. नक्कीच नक्कीच. आघात ऐसा है तो अंजाम क्या होगा देखना जरूर है. देखते हैं अगली गेंद. आता मात्र वापसी केली आहे, कमबॅक केलंय गोलंदाजाने. बॅट्समनची रेंज ओळखली आहे, कोणत्या दिशेने फलंदाजी करण्यासाठी जास्त प्रेफर करतो आणि ती साईड ब्लॉक करण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज हवी झेल घेण्याची संधी. विकेटचं पतन. गडीबाद. डीजे तर प्रमोद यांची जागा घ्यायला जात आहेत ते मैदानात. कृष्णा
पहिला चेंडू षटकार मारल्याच्या नंतर दुसरा चेंडू बीट आणि तिसरा चेंडू आम्हाला वाटलंही काय आम्हा समालोचन कक्षाला भेट देईल, पण तिकडे सीमारेषेलगत अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे तो नक्ष इलेव्हनच्या फिल्डरने. पुढील चेंडू बंटी यांचा सामना करतील ते नवीन फलंदाज कृष्णा. पुढील चेंडू नक्कीच एक चोरटी धाव मिळते. एक धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 68 धावांचा पाठलाग करतोय हा जगदंबा फायटर संघ. युट्यूबच्या माध्यमातून जेवढे पण प्रेक्षक आपल्यासोबत जुळले आहेत त्यांचं हार्दिक 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 स्वागत. गुहागर मुंबई प्रीमियर लीग वर्ष 2022 वर्षातील पहिली स्पर्धा आणि सुंदर असं आयोजन, थोडंसं असं सुंदर नियोजन आपल्या सर्व कमिटी मेंबर्सने केलं आहे. प्रत्येक गोष्ट मापून मोजून केलेली आहे आणि काय 12 संघ निवडले आणि खरंच त्यांचं महायुद्ध आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळतंय. महाभारत आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश खांबे जिथे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निलेश खांबे. निलेश खांबे जिथे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जगदंबा फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 8 धावा. एक गडी बाद 8 धावा. त्याचप्रमाणे पुढील समालोचनचा भार मी सँडी सर यांच्याकडे सोपवतो. सर पहिलं षटक संपले. 8 धावा झाल्यात. 68 धावांचा पाठलाग करताय म्हणजे 18 चेंडूमध्ये 60 धावांची गरज जगदंबा फायटर संघाला. हॅलो. स्लोवर टाकलेला हा चेंडू एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. लेग बाईटच्या स्वरूपात. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष आहे. बघूया फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हॅलो हॅलो. फलंदाज मार्कवर सज्ज आहे. ओहो काय चेंडू पिचिंग केलाय. गुडलँड वर टाकलेला हा चेंडू अशा प्रकारे धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. सुंदर असं डिसिजन. अंपायर्सनी हात वर करायच्या अगोदर फलंदाजाला माहिती आउट क्रीज सोडली. ह्याला बोलतात रिस्पेक्ट. क्रिकेटची रिस्पेक्ट. अच्छाई काय आहे. नवीन फलंदाज नाव काय. हा बाबू आणि तो कोण आहे नॉन स्ट्राईकला. बघूया स्ट्राईक वर आहे. नॉन स्ट्राईकला आहे कृष्णा. सातपुते तर नाही पण हा आपला कृष्णा आहे. गुहागर प्रीमियर लीगचा सुपरस्टार. गोलंदाजी मार्क वर सज्ज आहे तो राजेश. नक्कीच राजा. वाईटचा इशारा. काय गोलंदाजी चालली आहे. सुंदरसा पंचगिरी बघतायत आमच्या पंच. 24 चेंडू मध्ये मला वाटतं 68 धावांचं लक्ष. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी मला वाटतं 58 धावांचं लक्ष होतं. आता बघूया किसमें है कितना दम, कौन है इस मैदान का बाजीगर सिंघम. जगदंबा फायटर्स या संघाला. ओह काय चेंडू. स्लोवर टाकलेला हा चेंडू मिड विकेटला भिरकावून दिलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. थोडासा मिस होतोय आणि अशा प्रकारे 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे राजा म्हणजे राजेश. आज राजा नक्कीच जगदंबा फायटर्स या संघाचा वाजवेल की काय बाजा. बघूया. बाबू याच्यावर खूप मोठी जिम्मेदारी असेल आपल्या संघ जयी करून देण्याची. वर टाकलेला हा चेंडू. थोडासा सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने काय फरक नाही पडणार. मोठे फटके मारावे लागले जसे मागची मॅच छोट्यानी फलंदाजी केली. 12 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचं लक्ष. एक चेंडू राखून त्यांनी फिनिश केलंय. त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. ओहो काय गोलंदाजी. वाईटचा इशारा. स्लोवर टाकलेला हा चेंडू. ऑफ ब्रेक टाकलेला चेंडू.
पण सिमेंट विकेट आहे, पाटा विकेट आहे, चेंडू कटर नाही होत. खासियत अशी असते पाटा विकेटची की किती लेग ऑफ ब्रेक केला तर जेवढा पाहिजे तेवढा टर्न नाही होत. आता बघूया पुन्हा एकदा राजेश कृष्णा गुहागरचा हा स्टार. आज बघूया कशा प्रकारे गुहागरचा सुपरस्टार दाखवतोय ब्रँडेड षटकार. नाम है कृष्णा. गुहागर प्रीमियर लीग 2022. जय श्रीराम. नक्कीच आपलं अयोध्या मंदिर आता झालेलं आहे. झाले स्लोवर टाकलेला चेंडू पडते 9 मॅन स्टँड झोन मध्ये. इथे मिळणार सिंगल. हॅलो बघूया 2 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या भाऊ धाव संख्या 21. 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. ती म्हणजे कृष्णा आणि बाबू म्हणजे जगदंबा फायटरची ही जोडी. ह्या जोडीला आता रेकॉर्ड तोडायचे आहेत. बघूया नक्कीच जगदंबा फायटर वर्सेस नक्ष 11 चिंद्रावळे. 12 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. तब्बल 12 चेंडू मध्ये 8 षटकार मारावेच लागतील. बघूया कृष्णा जसा मागच्या चेंडूवर त्यांनी षटकार मारला आणि नॉन स्ट्राईक झोनला गेला. आता तशाच प्रकारे कृष्णा याला फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. 8 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर बॉलर अक्षय. खिलाडी का खिलाडी. ओहो लोअर फुल टॉस टाकलेला हा चेंडू. 2 धावा इथे बनवायच्या आहेत आणि 2 धावा व्हायला पाहिजे होत्या पण बाबू ने थांबवलेस कृष्णाला. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 46 म्हणजे 46 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे जगदंबा फाइटर्स कुटगिरी या संघाला. हारने का डर और जीतने की उम्मीद इन दोनों के बीच में एक टेंशन वाला वक्त होता ना. बहुत कमाल का होता है. ओहो काय बनायला गेला क्रिस गेल. हवेत दिला झेल. षटकार मारण्याच्या नादात बाबू झालेला आहे फेल. अशा प्रकारे अतिघाई संकटात नाही. पुन्हा फलंदाजी येणार नाही. बाबूला माघारी परतावं लागेल. आता गरज आहे ती 10 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष आहे. जगदंबा फायटर्स या संघाला 10 चेंडू मध्ये तब्बल 7-8 षटकार मारावेच लागतील. जर का जगदंबा फायटर्स ती मोठी जिम्मेदारी असेल. कृष्णा याच्यावर नॉन स्ट्राईकला जातोय. नवीन फलंदाज सुदेश. बघूया हारने का डर और जीतने की उम्मीद इन दोनों के बीच में एक टेंशन वाला वक्त बहुत कमाल का होता है. ओहो सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू. सिंगल धावेवर समाधान मानावे लागेल. नवीन फलंदाज येते सुदेश. अजूनही 9 चेंडूमध्ये तब्बल मला वाटतं 45 धावा बनवायच्या आहेत. 45 हवे ना. 9-45 9 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. ओहो दाखवून दिला मोठा फटका पण झेल होतोय की काय. ओहो काय फिल्डिंग करून दाखवलंय गोलंदाजाने. अप्रतिम जबरदस्त. आणि हा झेल जर का पकडला असता ना तर गोलंदाजासाठी मी डायलॉग मारला असता. मैं झुकेगा नहीं. आठ चेंडू आणि मला वाटतं 44 धावांचं गरज आहे. सुदेशाला मोठा फटका मारावाच लागेल. प्रत्येक चेंडूमध्ये षटकारांची गरज आहे. स्लोवर टाकलेला चेंडू. काय गोलंदाजी करतोय यार. जबरदस्त गोलंदाजी. त्याला माहित आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची. आता बघूया कृष्णा याला मोठमोठे फटके मारावे लागतील. क्रिकेट अनिश्चित व खेळ आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज असताना एक संघ जिंकलेला आहे. म्हणजे तिथे 9 बॉल पडले आणि 6 षटकार मारून तो मॅच जिंकलेला आहे. ओह मोठा फटका. बड़ा मंच बड़ा पंच. कृष्णा बनेगा सरपंच. जबरदस्त. ये लगा सिक्सर फिर चैंपियन कनेक्टिंग इंडिया. ऐसा कोई शहर नहीं और ऐसी कोई गली नहीं जहां अपनी चली नहीं.
थँक्यू डीजे. हां, किती पाहिजे आता? 3 षटकं संपली ना? षटक संपला ना? ओके. 10 बॉल, 6 बॉल आणि 30. 36 सॉरी, 6 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूला षटकार मारावा लागेल. जर का 6 षटकार मारले ना, तर संघ मालक नक्कीच पैशांची बोली लावेल या फलंदाजावर. नक्कीच शांडी सर, युवराज सिंग सारखी खेळी करावी लागेल ती मला वाटतं. सुदेश सुदेशाला 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. सहा चेंडू 6 षटकार मारा, 10,000 घेऊन जावा. आमच्या संघ मालकाकडून लागली आहे. हां, पण आता हुकलेली आहे चान्स, कारण की आता 5 चेंडू आणि ही सुवर्ण संधी आमच्या संघ मालकाने दिली होती. मला इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये सांगितले की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारा, माझ्याकडून 10,000 घेऊन जावा. काय जिगरबाज असेल आपला संघ मालक. पण सुदेशाला ती संधी घेता आली नाहीये. अर्ध्या महिन्याचा पगार आला असता. पुन्हा एकदा दाट होतोय. नक्कीच 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड करायचा होता सुदेशाला. आपल्या संघ मालकाने 10,000ची बोली लावली होती. आणि काय एवढी मोठी बोली आणि एवढा मोठा जिगरा आमच्या संघ मालकाकडे आहे. बघूया आता 4 चेंडू आणि विजयासाठी डॉट बॉल. काय फलंदाजी गोलंदाजी करतोय. अशा प्रकारे मॅच तो हात से निकलता गया है. फक्त आणि फक्त आता 3 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. फक्त मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे. सुदेश याला जर का 2 चेंडू 2 षटकार मारले तर नक्कीच पुढच्या वर्षाळीत सुदेश याच्यावर खूप मोठी बोली लागेल. पण ती फलंदाजी करावी लागेल सुदेशाला. ओ हो, फिरकावून दिलाय चेंडू. झेल बाद. शेवटचा चेंडू आहे, कृष्णाने खेळून घ्यायचा आहे. पुढची मॅच रेडी राहायचं आहे दोन्ही संघांनी. षटकार कृष्णाच्या बॅट मधून निघतोय जबरदस्त षटकार. ताहिर 11 निंगुडल तीच आहे ना आता. जांगदेव क्रिकेट संघ चिखली. हाँ निगुंडल, ओके सॉरी, एक्चुअली पढ़ा नहीं, इसके लिए आगे बढ़ा नहीं है. बघूया ताहिर 11 वर्सेस जांगदेव क्रिकेट संघ चिखली. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. हॅलो हॅलो